बिग बॉस मराठीचा एक मोठा चाहता वर्ग आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून एक वेगळंच तिकडं घडतंय आणि एक शॉकिंग गोष्ट बिग बॉसमध्ये घडली आहे. ती म्हणजे सरकार उर्फ दिव्या शिंदे ह्या बाहेर पडल्या आहेत आणि बाहेर पडल्या म्हणण्यापेक्षा त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता त्यांना बाहेर का काढण्यात आलं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण याच्या पाठीमागे 2 गोष्टी, 2 मतप्रवाह आता आपल्याला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सगळीकडे दिव्या शिंदे यांचं नाव पाहायला मिळतंय आणि त्या नावाभोवती सगळं काही वातावरण पेटलेलंही आपल्याला दिसतंय. आता दिव्या शिंदे यांना बाहेर काढण्यापाठीमागं बिग बॉसचा नेमका कोणता उद्देश होता याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धमकीचा जो काही प्रश्न आहे, धमकीमध्ये दुसरी एक कंटेस्टंट आहे, तिने दुसऱ्या कंटेस्टंटला ही धमकी दिली, की "मी तुझं अख्खं आयुष्य बरबाद करेल." आता ह्या धमकीमध्ये आणि जी काही दिव्या शिंदे आहेत, त्यांच्या धमकीमध्ये नेमकं काय अंतर इथं पाडलेलं आहे? बिग बॉसनं इथं कुठं ना कुठं काहीतरी भेद केलेला आहे का? इथं जातीय गोष्टीचाही उल्लेख केला जातोय. नेमकं खरोखरच बिग बॉसचं जे काही म्हणणं होतं किंवा निर्णय होता, तो बायस होता का? अशा संदर्भातल्याही अनेक पोस्ट वाचण्यात आल्या. आता खरोखरच दिव्या शिंदे यांची चूक होती का? की खरोखरच दिव्या शिंदे यांची चूक नव्हती, पण पडद्या पाठीमागं वेगळं काहीतरी घडत होतं? या सगळ्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. अर्थात अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आता बिग बॉस म्हणजे एका घरामध्ये आता जे बिग बॉस पाहतात त्यांना सगळं माहिती आहे. पण जे बिग बॉस पाहत नाही त्यांच्यासाठी एक घर आहे. तिथं एक खेळ खेळला जातो. 100 दिवसाचा हा कालावधी असतो आणि तिथं राडे होतात, भांडणं होतात आणि म्हणून लोक याला जास्त पाहतात. लोकांचे भांडणे पाहायला एक वेगळी मजा अनेकांना येत असते. अर्थात इथं समीकरणं वेगळी आहेत. इथं जो काही खेळ आहे त्या खेळामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी घडत असतात. त्यामुळं अनेक जणांना, प्रत्येकाला नाही, अनेक जणांना त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. मनोरंजन होतं म्हणून ते बिग बॉस पाहतात. पण आता बिग बॉसमध्ये जे काही स्पर्धक निवडले जातात, ते सर्वसमावेशक स्पर्धक निवडले जातात. असं असलं तरीही मेकर जे आहेत, ते मेकर असे स्पर्धक निवडत असतात, की त्यांच्या पाठीमागं वेगवेगळी फॉलोइंग आहे. म्हणजे खानदेशमधून निवडणं किंवा कोकणाच्या भागातून निवडणं, शहरातले निवडणं, खेड्यातले निवडणं, वेगवेगळे प्रोफेशनचे निवडणं, म्हणजे त्यांचे त्यांचे जे फॉलोअर्स आहे, या सगळ्यामध्ये सगळा महाराष्ट्र कव्हर होईल, बरोबर? दुसरी गोष्ट म्हणजे दिसत नसलं तरीही जातीय समीकरणाचा विचार याच्यामध्ये असतोच. म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर एक सहानुभूती घेऊन येणारा स्पर्धक आपल्याला दरवेळी दिसत असतो. मागच्या वेळेस सूरज होता. यावेळेस 2-3 जण आपल्याला दिसताय. सोबतच दिसत नसलं, बोललं जात नसलं तरीही जातीय समीकरण ही एखाद्या स्पर्धकाच्या पाठीमागे येतं. म्हणजे उत्कर्ष शिंदे यांना बोलवण्यात आलं होतं मागच्या सीझनमध्ये त्याच्या मागच्या आणि अ, कितीही नाही म्हटलं तरीही त्यांचा एक जो फॉलोअर्स आहे, तो विशिष्ट जातीचा जास्त फॉलोअर्स आहे, हे आपल्याला वास्तव मान्य करावं लागेल. अर्थात त्याच जातीचा फॉलोवर आहे का असं नाही आहे, सगळेच फॉलोवर आहे, पण जरा जास्त प्रमाण एका विशिष्ट जातीचं त्यामध्ये पाहायला मिळतं. सरळच बोलायचं झालं की आंबेडकर अनुयायी जे आहेत ते उत्कर्ष शिंदेंना जास्त फॉलो करतात असं दिसून येतं. यावेळेसही दिव्या शिंदे यांनाही फॉलो करणारा एक विशिष्ट समाज मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच आंबेडकरी अनुयायी जे आहेत, आता विशिष्ट समाज आणि आंबेडकरी अनुयायी हे खरं तर परस्पर विरोधाभासच आहे. पण दुर्दैवानं ते आहे. आंबेडकर यांना मानणारे जे काही समाज घटक आहेत, त्यांच्यातून जास्तीत जास्त फॉलोअर जे आहेत, जास्तीत जास्त लोकं जे आहेत, ते दिव्या शिंदे यांच्यासाठी बिग बॉस पाहत होते. आता कडक स्पर्धक होती. अ, मत चांगली मांडत होती, खेळही चांगला खेळत होती. हे सगळं असतानाही अचानक म्हणजे हे सगळं चालू असताना कुठे ना कुठे ही स्पर्धक टॉपला जाऊ शकते. विनर होऊ शकते का माहीत नाही, पण टॉप 5 मध्ये ही स्पर्धक राहणार. या संदर्भात अनेक गोष्टी, अनेक पोस्ट आपण वाचल्या, पाहिल्या आणि असं वाटायला लागलं होतं, की ही कडक स्पर्धक आहे. कारण तिचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, बोलण्याची वकब आहे, मत मांडण्याची पद्धत आहे. सगळ्या सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या.
रितेश देशमुख यांनी गेल्या आठवड्यातही सांगितलं होतं की तुमच्यात धमक आहे, फक्त फ्रंट फूटवर येऊन खेळा. आता या सगळ्यामध्ये आपण जर गोष्ट लक्षात घेतली की जो टास्क झाला, त्या टास्कमध्ये ती एका पॉईंटला ट्रिगर झाली. ट्रिगर झाल्यानंतर तिनं एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की अ, बाहेर मी कशी आहे किंवा बाहेर मी कशी बोलते, माझ्याकडे तलवार आहेत, अ, मी इथल्या गोष्टी विसरणार नाही, बाहेर त्या गोष्टी होतील, तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही मला कसं ट्रीट करता, माझ्याशी कसं बोलता, अशा संदर्भातलं ते त्यांचं वक्तव्य होतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही सरळ सरळ धमकी होती. ज्यांना धमकी देण्यात आली त्या 2 मुली त्याही म्हणत होत्या, की ही धमकी समजायची का? ही धमकी आहे का? तर तेव्हा दिव्या सरळ सरळ स्पष्ट आणि रिपीटेडली सांगत होती, की ही धमकीच आहे. तिथे बिग बॉसनं हस्तक्षेप केला. तुम्ही संविधानाच्या गोष्टी सांगता, महापुरुषाच्या, समाजसेवेच्या गोष्टी सांगता आणि धमकीची भाषा करता. तर दिव्या इथं हो म्हणते. त्याच्यानंतर बिग बॉस तिथंच तो टास्क थांबवतात. त्याच्यानंतर काही वेळानं कन्फेशन रूममध्ये त्यांना बोलावलं जातं. दोघांना बापट यांनाही ते बोलवतात आणि तिथं एकदम चांगल्या पद्धतीनं शांततेत अ, रागाच्या भरात असं काही होऊ शकतं किंवा झालेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी बिग बॉस सांगतात आणि बिग बॉस संयमानं पुढं कशा गोष्टी येऊ शकतात, अशा गोष्टी आल्या तर कसं हँडल करायचं, कसं बोलायचं, हे बोलणं चुकीचं आहे, अशा पद्धतीचं बोलणं. बऱ्याच गोष्टी बिग बॉस तिथं सांगतात, संयमानं सांगतात, आपली बाजू घेऊन सांगतात, दिव्याचीही बाजू घेऊन सांगतात, की तुमचा आक्रोश, राग कदाचित त्यावेळेस असेलही. दुसरी गोष्ट जर तुम्हाला तसं वाटलं असेल, की तुमच्या भाषणावर कोणी बोलतं, तुमच्या विचारांवर बोलतं. विचारांवर म्हणजे काय? आंबेडकरी विचार दिव्या जे मांडती, त्या विचारावर कोणी भाष्य करतंय असं तिचा समज होता कामा नये, गैरसमज होता कामा नये. म्हणून ते असं म्हणतात, की हे जे घडलं किंवा तुमच्या भाषणावर जे बोललं गेलं, की तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, ती भाषणासारखी स्पर्धकांना वाटते. त्याच्यावर ते बोलत आहेत. तुमच्या बाहेरच्या भाषणाविषयी त्यांना माहितीही नाही आहे. माहिती असलं तरी त्या बाहेरच्या भाषणाविषयी ते बोलत नाही. बरंच कन्व्हर्सेशन झालं. एपिसोडमध्ये जरी काही मोजक्या गोष्टी दाखवण्यात आल्या, त्यातही बऱ्याच गोष्टी ते सांगतात. पण ऑब्व्हियसली जे पोस्ट नाही झालं, त्याच्या पाठीमागेही जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टी समजून सांगण्यात आलेल्या असाव्यात असंही दिसतंय. तरीही म्हणजे बापट जी दिव्या जिला भाऊ मानते, ज्याला भाऊ मानते, तोही वारंवार सांगत होता की हे चुकीचं आहे, असं करू नको, याचे परिणाम वेगळे होतील. पण ती सातत्याने हेच म्हणत होती की मी बाहेर अशीच आहे आणि मी माफी मागणार नाही. आता हे झालं एक मुद्दा. दुसरा मुद्दा जी काही दुसऱ्या स्पर्धकाचं सांगण्यात येतं की त्यात दीपाली सय्यदला ती असं म्हणते की जोपर्यंत तू बिग बॉसच्या घरात आहे, मी तुझी जिंदगी बरबाद करेल, समथिंग लाईक दॅट. याच्यामध्ये जोपर्यंत बिग बॉसच्या घरात आहे, हे एक वाक्यामुळे थोडंसं समीकरण बदलतं. एका वाक्यात म्हणजे जिथं फक्त खेळाची गोष्ट होईल. बिग बॉसमध्ये मी तुला नडेल, तुझं खरेपण खोटंपण समोर आणेल, ह्या सगळ्या गोष्टी तिनं भाऊच्या धक्क्यावरही बोलल्या. आता तिनं जर ते वाक्य जोडलं नसतं, की मी बिग बॉसच्या घरात जोपर्यंत आहे, हे वाक्य जर बोललं नसतं, तर तीही कदाचित बाहेर असती. पण त्या वाक्यामुळे ती तिथं सेफ होते. दुसरी गोष्ट म्हणजे काल भाऊच्या धक्क्यावरती स्पष्टपणे सांगत होती, की धमकीचा हा प्रश्नच नाहीये, मी धमकी दिलेली नाहीये. तर दुसरीकडं दिव्या सरळ सांगत होती, की मी धमकी दिलेली आहे आणि त्याचा रिग्रेट पण नव्हता. आणि बिग बॉसनेही सांगितलं, की जे काही वारंवार फुटेज पाहिले कन्फेशन रूममधले नंतरचे, त्यामध्ये रिग्रेट नव्हता, पश्चाताप नव्हता, की मी चुकीचं बोलले. अर्थात दिव्या जाताना माफी मागून गेली, पण ती जाण्यावरही ठाम होती, की मी माफी मागते शेवटी बाबा सगळे म्हणायला लागले तर. पण मी माफी नाही मागणार, म्हणजे मी थांबणार नाही, मी जाईलच. याच्या सगळ्यामध्ये हे प्रकरण घडल्यानंतर सोशल मीडियावर जातीवाद हा एक पुन्हा नव्यानं ट्रेंड व्हायला लागला शब्द आणि बिग बॉसनं इथं भेद केला आहे असं बोललं गेलं. खरं तर लॉजिकली पाहायला गेलं तर जे काही एपिसोडमध्ये आपल्याला दिसलं त्या एपिसोडनुसार दिव्या तिथं चुकलेली आहे. म्हणजे अगोदरचे 4 आठवडे जर पाहिलं तर दिव्या बरोबर होती. प्रत्येक ठिकाणी चांगला स्टँड घेत होती, चांगलं खेळत होती. टॉप 10मध्ये किंबहुना ती स्पर्धक म्हणजे जिंकलीही असती असं एकंदरीत समीकरण दिसत होतं. पण
एक चुकी तिला महागात पडली आणि तिथं ती कदाचित तिनं ते संयम राखून किंवा बोलल्यानंतरही जर गोष्टी कव्हर केल्या असत्या किंवा दिलगिरी व्यक्त केली असती किंवा आपला स्टँड उचित पद्धतीनं मांडला असता तर गोष्ट वेगळी होती. पण अर्थात हे असं झालं. पण सोशल मीडियावर जे काही सुरू झालं आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की एखाद्याचं फॉलोअर होणं वेगळं आणि एखाद्याचं आपण जे म्हणतो ना, की अंधभक्त एक नवीन शब्द नवीन म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आता तो ट्रेंडला आहे अंधभक्त, की मोदी असेल किंवा भाजप असेल यांचे जे काही भक्त आहेत, त्यांना त्यांचं चुकीचं काही असलं तेही दिसत नाही. म्हणजेच अंधभक्त. तर तसेच अंधभक्त ही येणाऱ्या काळात होऊ नये याचीही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. एखाद्या स्पर्धकाला "तू इथं चुकली" असं म्हणणं म्हणजे तिला नाकारणं नाही आहे. तेवढं आपण क्लिअर असलं पाहिजे, पारदर्शक असलं पाहिजे, की ही स्पर्धक चांगली आहे, तिचा स्टँड चांगला आहे, ती खेळते चांगली, विचार चांगले आहेत. पण इथं ती चुकली तर चुकली, असं एक स्टँड घेणं अपेक्षित आहे. पण हा स्टँड बऱ्याच ठिकाणी घेण्यात येत नाही आहे, तर याला वेगळं लेबल लावलं जातं आहे. अर्थात घरामध्ये नेमकं काय घडलं? 24 तासातून 1 घंट्याचं फुटेज दिसतं. घरामध्ये काही वेगळं घडलं का? त्याचे परिणाम काही वेगळे होते का? याचं उत्तर बिग बॉसला, त्या स्पर्धकांना आणि दिव्या शिंदे यांनाच माहिती असेल. पण अपेक्षा आहे की असं काही घडलेलं नसावं आणि घडलेलं असलं तरीही मला वाटतं की धमकी देणं ही पद्धत चुकीचीच आहे. त्याच्यावर वेगळ्या पद्धतीनेही काही ॲक्शन घेता येऊ शकली असती. महामानवाचे विचार सांगणं हे सोपं असतं बऱ्याचदा, पण ते अंमलात आणणं त्याच्यापेक्षाही अवघड असतं. तर धमकी ही कोणत्याच प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही असं मला वाटतं. आय होप की हे जे सगळं घडलं तर दिव्या शिंदे हिच्यासोबत आतमध्ये काही वेगळं घडलेलं नसावं. जे काही आपल्याला दिसलं नाही त्याच्या पाठीमागे जर काही वेगळं समीकरण असतील, तर ते मी अगोदर सांगितलं तसं ते बिग बॉस स्पर्धक आणि दिव्या शिंदे यांनाच माहिती असेल. पण तरीही धमकी देणं तीही जीवे मारण्याची धमकी सारखंच आहे ते सगळं. तर ते चुकीचंच आहे कोणत्याही अर्थानं पाहिलं तर. आता ही जी घटना घडली आणि सोशल मीडियावर जे काही जातीचं लेव्हल किंवा जातीय गोष्टी याला जोडण्यात आल्या ह्या खेळाशी अ, हे तुम्हाला पटतं का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर एखादी स्पर्धक खूप सारी टी-आर-पी जर देत असेल, तर बिग बॉस असेल किंवा कोणताही शो असेल, त्या व्यक्तीला बाहेर काढणार नाही. जर तिला विजेते बनवायचं नाही, असंही जर मेकरचा आपण विचार केला, तरी किमान ते टॉप 5 पर्यंत तिला घेऊन जाईल. कारण तोपर्यंत ती एक स्पर्धक मोठी प्रेक्षकांची संख्या देणार आहे. म्हणजे जर बिग बॉसला माहिती आहे, की अरे ही जर काढलं तर आपले बरेच लोक कमी होतील पाहणारे, तर तिला काढणार नाही. म्हणजे जातीचं समीकरणाचं जर त्यांच्या डोक्यात असेल तर. तिला स्पर्धक म्हणजे तिला विजय नाही करणार, पण किमान शेवटच्या आठवड्यात घेऊन जाईल, की तोपर्यंत तरी टी-आर-पी हाय राहील, प्रेक्षक जास्तीत जास्त पाहील. हा विचार ते करतच असतील. म्हणजे आज जर काढलं तर प्रेक्षक कमी होईल. ही रिस्क बिग बॉसनेही घेतली किंवा कोणताही शो घेऊ शकतो. आता जर एखादा स्पर्धक खूप सारे प्रेक्षक जर आणत असेल, तर त्याला त्याच्याबद्दल रोष असेल, द्वेष असेल, काही असेल, तरीही त्याला बाहेर काढणार नाही. हा एक थॉट त्याच्यामधला आहे. मुळात तसं काही असेल, एखाद्या जातीबद्दल द्वेष करणं, तर मुळात त्या स्पर्धकाला आतमध्ये आणणारच नाही. हाही त्यातला एक पॉइंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन आपापल्या परीने मांडता येऊ शकतो. पण या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.